नाही मी विचारतो हे ओंकार ते ताट तिकडे सरकव जरा अजून एकच बस कधी गेला थोडं पाच नंबर सुरमई आहे सर तुला जाऊन का मांडा हां तो आणतो हे पटते हां येते शेट बोलाल ना तो उभं राहा नवीन वर्षात स्वागत करताना कोकणात आलेले पर्यटक सध्या इथल्या जे स्थानिक काही पदार्थ आहेत मच्छी असतील किंवा अगदी आंबोळी चटणी घावणे मोदक यांना हे खाण्यासाठी महत्त्व देत आहेत चव चाखत आहेत। मी इथले काही ज्यांनी व्हेज खाल्लं आहे त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे। काय खाल्लं तुम्ही आता? वेज थाळी खाल्ली, सोनकढी खाल्ली, झुणका भाकर खाल्लेला, तांदळाची भाकर होती, छान होतं, सगळं छान होतं। कुठून आलात तुम्ही? मी तशी पुण्यावर नाही आहे, तशी प्रॉपर अमरावतीची आहे। मुक्काम किती दिवस असणार आहे पुढचा? आता 2 दिवसाचा मुक्काम आहे आमचा इथे, आज निघतोय। चव आवडली का तुम्हाला ताई? हो आवडली आहे। काय काय खाल्लं? थाळी खाल्ली आहे, भाजी वगैरे, रस, मोदक वगैरे, मस्त सगळी टेस्ट एकदम छान होती। म्हणजे कोकणातले टेस्ट तुम्हाला मिळाले? हो मिळाली। तर हे व्हेज झालेले आहेत। माझ्यासोबत इथे काही नॉनव्हेज खात आहेत कारण की ह्या हॉटेलला आता गर्दी देखील चांगली आहे। का दादा कुठून आलात तुम्ही? कोल्हापूरवरून। काय ट्राय काय केलेलं आहे? सुरमई ट्राय केले, सुरमई मस्त आहे एकदम, जे आपल्याला रत्नागिरीतून खायला लागतं, म्हणजे मच्छी म्हणतो आपण, ती मच्छी छान आहे एकदम, मुलाला जास्त आवडते, त्यामुळे स्पेशली सुरमई खायसाठी आलं रत्नागिरीमध्ये। म्हणजे तुम्ही इथं बघितलं त्याने सुरमई मागितलेली आहे आणि इकडं व्हेज आहे, म्हणजे व्हेज नॉनव्हेज या जेवणांना इथं पसंती दिली जाते। कोकणात आल्यानंतर साधारणतःपणे घावणे आंबोळी ही कोकणाची ओळख आहे आणि तिथल्या त्या पदार्थांना देखील हॉटेलमध्ये मोठी मागणी आहे। सध्या हे हॉटेल्स जे आहे ते फुल पॅक आहे, चांगला प्रतिसाद इथं मिळतोय, व्यवसायाला देखील एक चांगले दिवस आहेत किंवा चांगली संधी आहे असं आपण म्हणू शकतो। आता कुठून आलात तुम्ही? कोल्हापूर। काय प्लॅनिंग कसं आहे? जेवायचं कोकणात जेवायचं म्हणजे जेवण। काय काय ट्राय केलं? नाही बांगडा घेतला पहिला सुरुवातीला। होय कोकणासोबत कोकणातली मच्छी फेमस असल्यामुळे मच्छी खायचं हे आहे, शौकीन आहे। तर म्हणजे कोकणातले मासे ताजे फडफडीत आणि फ्रेश असतात, त्यामुळं मच्छी खाण्यासाठी प्रत्येकानं इथं प्रेफरन्स दिलेला आहे। अर्थात मी इथल्या हॉटेल व्यावसायिकांशी बोलतो। शेट रिस्पॉन्स कसा आहे पर्यटकांचा आणि डिमांड्स कोणत्या कोणत्या पदार्थांना विशेषतः 31st आहे म्हणून? कोकणामध्ये आलेला मासा हा कोकण आणि मासे हे गणित पहिल्यापासून जोडून आलेलं आहे, पण जवळजवळ 20 डिसेंबरपासून कोकणामध्ये पर्यटकांची भरपूर ये जा चालत आहे। आम्ही आलेल्या कोकणातले जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पुरणपोळी, उकडीचे मोदक, आंबोळी, घावणे हेही पदार्थ, ज्यामुळे माशाचे सगळे पदार्थ आम्ही उपलब्ध करून दिले आहेत आणि ग्राहक आलेला पर्यटकसुद्धा ते उत्स्फूर्तपणे खाऊन आम्हाला प्रतिसाद देत आहेत। तुम्ही इकडे बघितलं पूर्ण हॉटेलमध्ये सध्या वेटिंग पिरियड देखील आहे, अगदी 20 मिनिटापासून ते अर्धा तासापर्यंत वेटिंग आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आलेत आणि मेन गोष्ट हीच आहे की इथल्या पदार्थांना, स्थानिक पदार्थांना एक चांगली मागणी आहे। अर्थात न्यू इयरचं सेलिब्रेशन करत असताना प्रत्येकानं काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।